एकूण परिस्थिती आहे, काँग्रेसला सर्वाधिक बसते, काँग्रेसने त्यामधून शहाणपण घ्यावं किंवा झोपून घ्यावं. पण असं बघितलं तर एक आम आदमी पार्टी फॅक्टरचा फटका विरोधी पक्षाच्या बीजेपीलाही बसेल असं दिसतं. कारण या सगळ्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत. मला असं वाटतं की ह्या तुम्हालाही माहित नाही आणि मलाही माहीत नाही आहे. आणि या जर तरवरती कुठे उत्तर देत बसणार तुम्ही? माझे दोन प्रश्न. एक, स्वाभिमान फंड नाशिकमध्ये सुद्धा बंद आंदोलनाच्या वेळेस स्वाभिमान शेतकरी संघटनेने शिवाजी महाराज हस्तांतरण किंवा मनसेने त्यांना पाठिंबा दिलेला होता अँटी एस्टॅब्लिश राष्ट्रवादीच्या विरोधात. आता स्वाभिमानने महायुतीवर गेल्याचा काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? राष्ट्रवादीला फटका बसेल? मला असं वाटतं त्यांची एकच जागा आहे ना, लोकसभेची एकच जागा आहे आणि तिकडे जागांवरती भांडणं सुरूच आहेत. त्यांचे काही निर्णय होत नाही तर मग आपण काय बोलणार त्याच्यावर? शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, लोकसभा निवडणूक लढणार नाही असं शरद पवारांनी जाहीर केलं. राज्यसभेवरती जाणार आहे. या निर्णयाकडे तुमच्या दृष्टीने माझा निर्णय थोडी आहे. नाही, मला मी काय याच्यावरती बोलणार? अजित पवार वारंवार मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. काही म्हणाले की जलद निर्णय घेत नाहीत, त्यांनी घ्यावा अशा प्रकारचा वाद निर्माण झालेले होतात मुख्यमंत्र्यांनी. ते जलद निर्णय म्हणजे सिंचनामधले झालेले प्रकार का? ते जे जलद निर्णय घेतले गेले तसे निर्णय हवेत का? यांचा आत काय चालू आहे मला माहीत नाही. त्यांची हाणामाऱ्या ज्या काय चालू आहेत त्या, पण हे आता काही उपयोगाचंच नाही आहे. सगळ्या गोष्टी हाताबाहेर निघून गेलेल्या आहेत. आता त्यांनी किती काही सावरायचा प्रयत्न केला, बाकीच्यांना काय आहे की नाही रे? वातावरण नाही तुम्ही म्हणतात महाराष्ट्रामध्ये, काय कारण वाटतं की महाराष्ट्रामध्ये चालणार नाही? अजून काही असं दिसतच नाहीये ना. आता काय आहे त्यांच्याकडे? काय लिडरशिप? कोण आहे लिडर? मात्र नरेंद्र मोदींना ज्या पद्धतीनं उमेदवारी दिली गेली पंतप्रधानपदाची, असं तरी वाटतंय का की कमीत कमी पर्याय चांगला उपलब्ध झालेला आहे किंवा काहीतरी बदलेल परिस्थिती अशी अपेक्षा तरी आहे? पर्याय चांगलाच आहे, पर्याय चांगला आहे. पण मला असं वाटतं निवडणुकांचा घोडा मैदान खूप लांब आहे अजून. कारण पुढची पुण्याला आहे, त्याच्या पुढची पुण्याला आहे. सगळ्या मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सगळ्या बैठका मुंबईला होत होत्या. काही जणांनी मला सजेस्ट केलं की आपण मुंबईपेक्षा जरा थोडं बाहेर घेऊ, म्हणून मी नाशिकला घेतली. तर पुढची पुण्याला आहे, त्याच्यानंतरची औरंगाबादला आहे. तरी एक विचारायची असं वाटतं, प्रगती पुस्तक तपासण्याची आवश्यकता आहे का जे मनसेचे सगळे निवडून आलेले? झी 24 तास, एक पाऊल पुढे.